न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. वैजापूर शहरातील साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून ठेवीदार हे आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी चक्रा मारत आहेत. अनेक दिवस बँकेत चक्रा मारल्यानंतर अखेर आज ठेवीदारांनी वैजापूर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या बँकेतील बहुतांश ठेवीदार शेतकरी हे जरूळ येथील असल्याची माहिती समोर येत आहे. 50हून अधिक शेतकरी वैजापूर पोलीस ठाण्यात आल्याने पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या ठेवीदारांचे जबाब नोंदवून घेण्यास सुरुवात केली. या बँकेचे वैजापूर, शिऊर, छत्रपती संभाजीनगरसह एकूण 7 शाखा असल्याची माहिती समोर येत असून वैजापूर पोलीस ठाणे हद्दीतील फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी वैजापूर पोलीस ठाणे येथे आपले जबाब नोंदवावे असे आवाहनही पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी केले आहे. तर प्रकरणाची चौकशी करून पोलीस अधीक्षक यांना अहवाल पाठवून त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करणार असल्याचेही कोठाळे यांनी याप्रसंगी सांगितले आहे. साईबाबा महिला नागरी पतसंस्थेबाबत काही नागरिकांनी आपल्याकडे तक्रार केली आहे. काय नेमकं तक्रार आहे? आज साईबाबा महिला नागरी पतसंस्था आहे मसोबा चौक वैजापूर येथे. त्या संस्थेच्या विरुद्ध आज जवळपास 50 ते 60 शेतकरी आमच्याकडे आले आणि त्यांनी ज्या काही ठेवी वगैरे ठेवलेल्या आहेत किंवा बँक अकाउंटवर पैसे आहेत अशांचे मागच्या 13-14 तारखेपासून म्हणजे या महिन्याच्या 13 किंवा 14 तारखेपासून ते बँक बंद आहे. तिच्या संस्था इतर छत्रपती संभाजीनगरला 5 संस्था आहेत. अशा एकूण आपली एक आणि त्या 5 अशा 6 संस्था आहेत. सर्व संस्था 13 तारखेपासून बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण होऊन आज ते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याकरिता आदरणीय आमदार साहेबांसोबत आले होते. त्या सर्वांचे आज आम्ही स्टेटमेंट घेतोय. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये सर्वांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांचं जे काही डिपॉझिट आहे किंवा सेव्हिंगवर पैसे आहेत त्या बँक सविस्तर आमच्याकडे स्टेटमेंट द्यावेत. त्याचा लेखाजोखा करून आदरणीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांना सविस्तर अहवाल पाठवून त्याच्यानंतर त्यांची मंजुरी घेऊन आम्ही त्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद करणार आहोत. BBS न्यूज नेटवर्क खास वृत्त निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या, मन चाहे गीत, एक सुरमई सांज. तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं, सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत. तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल. गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा. जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी. दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य BBS न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ. तुम्ही यायलाच हवं, कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे, संपर्क क्रमांक 9370 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव, संपर्क क्रमांक 88 30 29 34 00. इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. अखेर पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष
पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. संघर्षमय झालेल्या या लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनलचा सुपडा साफ केला आहे. कोणाला किती मते? गट क्रमांक 1 लासुर्णे मधून श्री जय भवानी माता पॅनलचे पृथ्वीराज जाचक यांना 11,694 मते मिळाली, तर शरद जामदार 10,529 मते मिळाली आहेत. तर श्री छत्रपती बचाव पॅनलचे संजय निंबाळकर यांना 4,850 तर प्रताप पवार यांना 4,197 मते मिळाली आहेत. गट क्रमांक 2 सनसरमध्ये श्री जय भवानी माता पॅनलचे रामचंद्र निंबाळकर यांना 10,929 मते मिळाली, तर शिवाजी निंबाळकर यांना 10,431 मते मिळाली. विरोधी संग्राम निंबाळकर यांना 5,165 मते मिळाली, तर महादेव शिरसाट यांना 3,957 मते मिळाली. तर उदतट गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना 9,672 मते मिळाली, तर गणपत सोपान कदम यांना 9,297 मते मिळाली. तर या गटात मात्र घोलप यांना मोठा फटका बसला आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंग घोलप हे श्री छत्रपती बचाव पॅनलमधून मैदानात होते. त्यांना 6,961 मते मिळाली, तर भाजपाचे नेते तानाजीराव थोरात यांना 4,721 मते मिळाली. याच सोबत अंथुर्णे गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार प्रशांत दासा दराडे यांना 11,180 मते मिळाली आहेत, तर अजित नरुटे यांना 11,090 मते मिळाली आहेत. विरोधी पॅनलचे श्री छत्रपती बचावमधून मैदानात असलेले बाबासाहेब झगडे यांना 4,940 मते, तर राजेंद्र पाटील यांना 4,860 मते मिळाली आहेत. गट क्रमांक 5 सोनगावमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार अनिल सीताराम काटे यांना 11,789 मते मिळाली, तर बाबासाहेब कोळेकर यांना 11,768 मते मिळाली, तर संतोष मासाळे यांना 10,307 मते. याच गटात विरोधी असलेले श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार रवींद्र टकले यांना 5,482 मते मिळाली. तर गुणवडी गटामध्ये श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार कैलास गावडे यांना 11,832 मते मिळाली, तर निलेश टिळेकर यांना 11,563 मते आणि सतीश देवकाते यांना 11,261 मते मिळाली. तर विरोधी असणारे नितीन काटे यांना 5,434 मते. इतर मागास प्रवर्गामधून उभे असलेले श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार तानाजी शिंदे यांना 11,358 मते, तर विरोधी असलेले संदीप बनकर यांना 5,166 मते मिळाली. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार योगेश पाटील यांना 11,843 मते, तर योगेश पाटील यांना पाठिंबा दिलेले उमेदवार तुकाराम काळे यांना 4,172 मते मिळाली. अनुसूचित जाती जमातीमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार मंथन कांबळे यांना 11,511 मते मिळाली, तर विरोधी असणारे बाळासाहेब कांबळे यांना 4,961 मते पडली असून ब वर्गातून अशोक संभाजी पाटील यांना 260 मते मध्ये, तर त्यांना पाठिंबा दिलेले सत्यजित भाऊसाहेब सपकाळ यांना 16 मध्ये मिळाली आहेत. परत मला बोलवणार तेच ते ठीक आहे सर, सगळ्यालाच जातं. बोला. दादा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या छत्रपती जय भवानी माता पॅनलला सभासदांनी वर्चस्व दिलेलं आहे. 21 पैकी जागा निवडून आलेल्या आहेत. काय सांगा, कसं सभासदांचा आभार? मी प्रथम पॅनलच्या वतीने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय दत्तात्रय मामा भरणे आणि पृथ्वीराज बापू जाचक यांनी कारखाना आपला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून श्री जगदंबा पॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार उभा केले त्यांना भरघोस मताने आपण निवडून दिलं आणि आमच्या आव्हानाला, आमच्या विनंतीला मान देऊन जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभारी आहोत आणि आम्ही दिलेले त्यामध्ये सगळे शब्द पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत. ह्याच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आपल्याला विरोधी पॅनेल आणि विजयी पॅनेलमध्ये मतांचा कशा पद्धतीने टक्केवारीमध्ये फरक आहे? नाही, आपण जर बघितलं तर आमचा एक उमेदवार हा साधारणपणे 7,500 मताधिक्याने आणि कमीत कमी साधारणपणे 2,300 मताने एवढ्या प्रमाणे आला. तर बघितलं तर आपण मीन काढला तर 6,500 मताचं मताधिक्य हे जय भवानी माता पॅनलला मिळालेलं आहे. याच्यामध्ये इंदापूरच्या मध्ये मताधिक्य आहे 3,500चं, ज्याच्यामध्ये 1900 मताचा अंतुर्णे मतदारसंघाचा समावेश आहे आणि बारामतीचे 2 मतदारसंघ आहेत, गट नंबर 5 आणि 7,
त्याचे 2800चं लीड, हे सगळा जर एकत्रितपणे विचार केला तर सभासदांनी निर्णय कौल दिलेला असं माझं मत आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगलं, छगन भुजबळ यांचं प्रतिपादन. ऑल इज वेल. ज्याचा शेवट चांगला त्याचं सगळं चांगलं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे देखील आभार मानतो. लासलगाव मतदारसंघातील मतदारांचे आभार. समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार. 8 दिवसांपूर्वी बैठक झाली. त्या बैठकीत ठरलं बूम पकड़ा। हाँ क्या बोल रही हो? गाड़ी हो गया बाहेर. दाम उतर राधिका का शो चल रहा है, रुकना पड़ेगा. गिरीश साहेब उतरा प्लीज. सातत्यानं जहां नहीं रहना वहां नहीं रहना असं तुम्ही म्हणता होता. आज काय भावना आहे? आज ही भावना आहे ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल. शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं. मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचे आभार मानतो. मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो. मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो. आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अजितदादांचा फोन आला का? अजितदादांचा फोन आला? असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं. मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं. आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे. धन्यवाद सगळ्यांना. बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं. चला. एकाला पण फ्रेम नीट नाही मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने चंदनझिरा येथे माळी महासंघाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झालाय. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने
जालन्यासह महाराष्ट्रभरात त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जालना शहरातील चंदनजिरा येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये माळी महासंघाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष रासवे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष विजय खरात, शहराध्यक्ष अनिल खिल्लारे, सिराज पटेल, अमोल पालवे, रितेश पंचारिया, सचिन साळवे, पुंजाराम खरात, गणेश इंचे, सुनील आत्मणे, सुनील तरासे, प्रदीप रासवे, अनिल तरासे, मुंजा गोरे, गणेश मस्के, गणेश गिरी, अहमद पटेल यांच्यासह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी का नेता कैसा हो? भुजबल साहब कैसा हो? ओबीसी का नेता कैसा हो? भुजबल साहब कैसा हो? बीबीएस न्यूज नेटवर्क खास वृत्त. निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या, मन चाहे गीत, एक सुरमई सांज. तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं, सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत. तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल. गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा. जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी. दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य बीबीएस न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ. तुम्ही यायलाच हवं, कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे, संपर्क क्रमांक 9370 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव, संपर्क क्रमांक 8830 29 34 00. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेताच यावेळी येवल्यातील त्यांच्या भुजबळ संपर्क कार्यालयावर समर्थकांनी फटाके फोडत पेढे भरवत एकच जल्लोष साजरा केलाय. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. छगन भुजबळ मंत्री शपथविधीनंतर अंजली दमनिया संतप्त, लवकरच घेणार मोठा निर्णय. राजकारणात यांना काय नाईलाज आहे. यांना ज्यामुळे चांगली माणसे मिळत नाहीत. एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसरा भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची काय गरज आहे हे आम्हाला कळलं नाही. अशा भ्रष्टाचारी लोकांना आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात आहे. याच्यातून आमच्यासारखा लोकांना एक संदेश आहे, तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. भुजबळ, खडसे, मुंडे या सर्वांविरुद्ध जसं मी लढले, यामुळे याच्यातून आम्हाला हे संदेश देत असेल, तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. तुम्ही लढा, काही करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्हाला जे करायचे ते आम्ही करत राहणार. हा संदेश त्यांच्याकडून आम्हाला देताना दिसत आहे. मी संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की महाराष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधात लढायचे की नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. जे धनंजय मुंडे अनेक वेळा तुम्ही लढा दिलेला आहे आणि आज ते मंत्री म्हणून शपथ घेते, काय तुमचं? मला तर खरंच वाटतंय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाहीत. म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना, मला खरंच कळत नाही. आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जातंय मला. आणि काय याच्यातनं एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना
की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. मी जसं सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढले, भुजबळांविरुद्ध लढले, धनंजय मुंडे विरुद्ध लढले, खडसेंविरुद्ध लढले, म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही, तुम्ही लढा, तुम्हाला काय जे आम्हाला करायचंय ते आम्ही करत राहणार, हाच संदेश याच्यात येताना दिसतोय. म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता. बीबीएस न्यूज नेटवर्क खास वृत्त. निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या, मंच आहे गीत, एक सुरमई सांज. तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं, सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत, तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल. गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा. जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी. दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य बीबीएस न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ. तुम्ही यायलाच हवं, कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे, संपर्क क्रमांक 9370 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव, संपर्क क्रमांक 88 30 29 34 00. गेल्या 5 महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे निराधार पेन्शन थकीत आहे. तसेच घाटंजी तालुक्यातील अपंग विधवा यांना मिळणारे निराधारचे पैसे हे सुद्धा थकीत आहेत. ते तात्काळ मिळण्यात यावेत, यासाठी साथी निराधार संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन तहसीलदार घाटंजी यांच्यामार्फत देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना थकत्या वयात मजुरीला जाऊन पोट भरणे शक्य नाही, कारण शरीरात प्राण नाही, पैसे कमवत नाही, म्हणून घरातही मान नाही. वृद्धापनामुळे अनेक आजार जडलेले असतात. सध्या ब्लड प्रेशर, शुगरच्या गोळ्या सुद्धा घेण्यासाठी यांच्याजवळ पैसे नाहीत, यामुळे हाल होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, अपंग, विधवा या सर्वांचं मानधन जे निराधार आहे पेमेंट हे गेल्या 5 महिन्यापासून थांबलेलं आहे आणि डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणारा या प्रोसेसला वेळ लागत आहे. हे कारण आम्हाला वारंवार देत आहे. पण हे गरीब लोक आहे, हे ज्येष्ठ नागरिक आहे, यांच्यासह साध्या डायबिटीज आणि बीपीच्या गोळ्या घ्यायसाठी पैसे सुद्धा नाही आहे आणि यांचे जर 5 महिन्यापासून पेमेंट थांबलं असेल निराधार तर हे ताबडतोब सरकारने दिलं पाहिजे. मायबाप सरकारला विनंती करतो आम्ही की या सर्वांचे पैसे ताबडतोब यांच्या खात्यात टाकण्यात यावे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित ठेवण्यात आले. मात्र या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस पोहोचले असून या दोन्ही गाड्या आता साईडला काढण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्या उलटल्या असून कारमधील प्रवासी सुखरूप आहेत. मात्र टेम्पो चालक किरकोळ जखमी झालाय. त्याला जवळील रुग्णालयात उपचारांकरिता पाठवण्यात आले. मात्र या घटनेमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस पोहोचले असून या दोन्ही गाड्या आता साईडला काढण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू आहेत.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट हल्ला केल्याने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांना ठार केले. ऑपरेशन सिंदूरच्या व भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. त्यानुसार चोपडा शहरात शासकीय विश्रामगृह येथून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला. सदर तिरंगा रॅली ही बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शनी महाराज चौक, मेन रोडने गुजराती गल्ली, चिंच चौक मार्गाने गांधी चौकात राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. यावेळी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, माजी आमदार कैलास पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह विविध विभागाचे शासकीय कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, सामाजिक पदाधिकारी, माजी सैनिक, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला होता. निष्पाप भारतीय माणसांना बळी त्या ठिकाणी त्यांनी घेतला होता. खरं तर हे कुठेच जाती धर्मपंथामध्ये नाही, पण उगाचच येऊन आमच्या भारतामध्ये अशांतता पसरवण्याचं काम सातत्याने अतिरेकी करत होते. ह्या अतिरेक्यांना एकदा धडा शिकवायचा या विचाराने भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहा साहेब, आदरणीय राजनाथ सिंग आणि सारेच मंत्री महोदय, सारे खासदार, भारताच्या प्रत्येक जनतेने आणि सैनिकांनी, विशेष करून सैनिकांनी एकदा मनात कुणगाट बांधली की यांना एकदा अद्दल घडवलीच पाहिजे आणि यांना शिक्षा झालीच पाहिजे. आमच्या भगिनीचा सिंदूर हा गेला होता. या सिंदुराचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि आपल्या भारतीय सैन्याने जगाला दाखवून दिलं की आम्ही कुठेही कमी नाही. आम्ही स्वतःहून कोणाचं नाव घेत नाही, पण आमच्या वाटेला आले तर आम्ही सोडत नाही. हे भारतीय सैन्याने सर्व जगाला एकदा दाखवून दिलं. मागे दाखवलं तर अतिरेका कारवाया करणारा पाकिस्तान हा नेहमीच भारतामध्ये अशांतता कशी नांदेल यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. पाकिस्तानला यावेळेला माहिती होतं की आपण जर आता लवकर पायाने पडले तर हिंदुस्थानाची सैन्य आपल्याला ठिकाणावर ठेवणार नाही. नकाशामध्ये बदल होईल. पाकिस्तान नकाशावर कुठेच दिसणार नाही. ही कुणगाड बांधून आमच्या सैनिकांनी, वीर सैनिकांनी त्या ठिकाणी मोठे योगदान दिलं. काही सैनिक आमचे शहीद झालेत. आमच्या मगिदे पायलटच्या होत्या, ज्या सिंग होत्या, नंतर आमच्या व्योमिका सिंग होत्या, त्याचप्रमाणे सुप्रिया जी होत्या, सोफिया होत्या. या सर्वांनी दाखवून दिलं जगाला की आमच्या भगिनी सुद्धा ह्या मागे राहणार नाही. ज्यावेळेला देशाचा प्रश्न आला तर सारे देश बांधव एकत्र होऊन हा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही एकदा दाखवून दिला. आणि पुणे सुद्धा संपूर्ण भारत देशातला प्रत्येक व्यक्ती तो जात धर्म पंथ न पाहता आमचा भारत देश हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र राहील. आम्ही शांतप्रिय नक्की आहोत, पण आमच्या शांततेचा गैरअर्थ काढून हे एकदा भारतीय सैनिकांनी, पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहासाहेब, आदरणीय राजनाथ सिंग आणि भारताच्या सर्व नागरिकांनी हे दाखवून दिलं पाकिस्तानला की आम्ही मनात आणलं तर आम्ही पाकिस्तान हा बेचिराग केल्याशिवाय राहणार. त्यांचं मनोध्येय वाढवलं पाहिजे. मनोध्येय वाढलेलं आहे भारतीय सैन्याचं, पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या भावनेतनं आणि एक देशप्रेमाची भावना सर्वसामान्य नवीन येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून आज तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि या तिरंगा रॅलीमध्ये जातपात धर्म पंथ पक्ष सारे बाजूला ठेवून ज्या ज्या व्यक्ती सहभागी झाल्या त्यांचं सर्वांचं मी मनापासून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय संजयजी सावकारे, माजी आमदार लता सोनवणे यांनी सर्वांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि ही एकता ही जगाने आज पाहिली, ही एकता सातत्याने भारत टिकवून ठेवणार आहे. आणि जगामध्ये आमची शक्ती ही कमी नाही, ही भारताच्या सैनिकांनी जगाला दाखवून दिली. याबद्दल सैनिकांना मानाचा मुद्रा करतो, कोटी कोटी वंदन करतो आणि देवाला प्रार्थना करतो की आमच्या सैनिकांना दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांच्या हातून चांगलं कर्म होईल, देवाला प्रार्थना करतो. BBS न्यूज नेटवर्क खास वृत्त.
निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या, मन चाहे गीत, एक सुरमई सांज. तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं, सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत, तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल. गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा. जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी. दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य BBS न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ. तुम्ही यायलाच हवं, कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे, संपर्क क्रमांक 9370 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव, संपर्क क्रमांक 88 30 29 34 00. सांगलीच्या वारणावती येथील पक्षीमित्र अशफाक अत्तार यांच्या घरासमोर मोराचं दररोज आगमन होतं. आज सकाळी मात्र निसर्गातील बदलामुळे लांडोरांच्या सानिध्यात मोर बेधुंद होऊन नाचत होता. या नाचणाऱ्या मोराच्या मनमोहक अदा त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. रिक्षाला धडक देऊन डंपर पडला. गांधारी नदीमध्ये गांधारी ब्रिजवरील भीषण अपघात. 2 ते 3 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती. पोलीस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल. काय माहिती आहे? मला सदर घटनेबाबत 7:30 वाजता ही माहिती होती. सदर ठिकाणी मी बुधवारच्या अगोदर आले होते. त्यानंतर बघितलं, अशी माहिती समजते की ट्रक, हायवा ट्रक आणि रिक्षामध्ये हा सदरचा प्रकार झालेला आहे आणि अपघात झालेला आहे. अपघातातील रिक्षामधील स्त्री ही मयत झालेली आहे आणि हायवा ट्रक हा खाडीच्या पाण्यात पडलेला आहे. बाकीची माहिती समजतात आपण तजवीज ठेवलेली आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जळगाव शहरात आनंद उत्सव साजरा. आज अखेर छगन भुजबळ यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. देर आहे पर दुरुस्त आहे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच जळगावमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. जळगाव शहरातील फुले नगर परिसरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह जिलेबी वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. उत्सव साजरा करण्यात येतोय. भुजबळ साहेबांची मंत्रिपदी वर्णी लागली होती. नमस्कार.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना युती सरकारने, महायुती सरकारने अन्न व नागरी पुरवठा या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन त्यांच्यावर एक प्रकारे विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासास आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून आम्ही महायुती सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी उपमहापौर, माजी उपमहापौर मिलिंद भाऊ सपकाळे आहेत, अतुल भाऊ बारी आहेत, संतोष भाऊ इंगडे आहेत, अखिल भारतीय समता खानदेशमाळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, माजी नगरसेवक सुनील भैया माडे आहेत, कृष्णभाऊ माळी आहेत, नंदूभाऊ आहेत। दिवसापासून या ठिकाणी मंत्रिपदासंदर्भात चर्चा विचर्चा होत होत्या, कार्यकर्त्यांमध्ये ही भावना होती, आज अखेर खरा न्याय मिळालाय का? नक्कीच वास्तविक पाहता सन्माननीय भुजबळ साहेब हे कुठल्या एका समाजाचे नसून ओबीसी समाजामध्ये जेवढ्या जाती येतात त्या जातींना न्याय देण्यासाठी त्यांनी कधीही जीवाची पर्वा केली नाही, त्यांच्या पदाची पर्वा केली नाही, त्यांच्या वेळेची पर्वा केली नाही, त्यांच्या परिवाराची कधी त्यांनी पर्वा न करता ते ओबीसी समाजासाठी सतत झटत राहतात आणि सतत झटत राहतील। सन्माननीय समीर भाऊ भुजबळ हे सुद्धा या लढ्यामध्ये तेवढे सक्रिय असतात, म्हणून सन्माननीय भुजबळ साहेब यांच्यावरती हा खरा न्याय झाला असं आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सांगून आम्ही परत महायुती सरकारचे या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव, ओबीसी समाज बांधव आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहू। आदरणीय भुजबळ साहेबांना जो काही न्याय मिळाला हा खरोखर योग्य आहे। मी मिलिंद कुंडू सपकाळे, माजी उपमहापौर, जळगाव शहर महानगरपालिका, कोळी समाजाचा मी एक सदस्य आहे। कोळी समाजाच्या वतीनं मी भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो व त्यांच्यावर जो अन्याय झाला होता 6 महिन्यापासून तो आम्हाला आनंद झाला होता की त्यांना सिनियरिटीच्या हिशोबाने त्यांना लवकर न्याय मिळाला पाहिजे होता। तो 6 महिने का होईना पण न्याय दिला अजितदादांनी, महायुती सरकारने, त्याबद्दल धन्यवाद। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता। लक्ष्मण हाके। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत। ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता। ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे खरं तर ओबीसी नेते यांच्या समोरचे येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आव्हानाचे प्रश्न आहेत। छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने निश्चित या लढाईला बळ मिळणार आहे। छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश येतो झाकी हे पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातील समावेश येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला पाहायला मिळेल। या सर्वांना सदिच्छा आहे, पण आमच्या ओबीसींच्या प्रश्नावर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। या महाराष्ट्रामधल्या माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। आणि ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता, पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर ओबीसी नेते यांच्या समोरचे येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत। माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे। पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल। या सर्वांना सदिच्छा आहेत, पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल
तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे. या महाराष्ट्रामधल्या नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. छगन भुजबळ यांच्या निवडीमुळे ओबीसी चळवळीला पाठबळ मिळणार आहे. लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. ओबीसींच्या बाबतीत ठाम भूमिका घेणार नेता कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं. छगन भुजबळ यांच्या निवडीमुळे ओबीसी चळवळीला पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे निवडीचे स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. ओबीसीची नाराजी कोणत्याही पक्षाला परवडणारी नव्हती. हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढच्या काही काळात अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील. देशात लोकशाही आहे. सर्व लोकांचे प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं. त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात याबाबत मला शंका आहे. त्यामुळे जरांगे पाटलांवर काय बोलावं, किती बोलावं, तर न बोललेलं बरं. मनोज जरांगे यांनी कोणाच्या मतांची भीती घालायचं काम करू नये. या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. ज्या पद्धतीने जरांगेंच्या शब्दावर काही मते एकत्र येत असतील तर ओबीसींची सुद्धा एकत्र येतात. हे विधानसभेला जरांगेंनी पाहिलेलं आहे. ओबीसींना काही कळत नाही या भ्रमात जरांगेंनी राहू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसींचे आरक्षण टिकवणे हे ओबीसी चळवळी पुढचे आवाहन आहे. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशाने या गोष्टीला बळ मिळाले आहे. अजून काही मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार आहेत. केंद्रामध्ये एखादा महाराष्ट्राचा खासदार देशाच्या मंत्रिमंडळात जाणार आहे. वेट अँड वॉच. डॅमेज कंट्रोल महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची, रोहित पवारांची एंट्री आहे. देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळेंची एंट्री आहे. आमचा प्रश्न एकच आहे. आमचे ओबीसींचे हक्क, अधिकार टिकले पाहिजेत. अंजली दमानिया यांना फक्त भुजबळ दिसतात, बाकीचे दिसत नाहीत. अंजली दमानिया यांचा सिलेक्टिव्ह प्रोग्राम आहे. अंजली दमानिया, मनोज जरांगे यांना भुजबळ यांची कावीळ आहे. अंजली दमानिया यांना इतर मंत्री दिसत नाहीत का? पॅकेजवर अंजली दमानिया चालतात. त्या ठराविक म्हणून त्यांची ओळख आहे. कसं पाहताय त्यांना मंत्रिपद दिलंय? काय पहिले? खरं तर मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त करेन आणि छगनरावजी भुजबळांसारखा ओबीसीची भूमिका मांडणारा आणि ठाम भूमिका घेणारा, ओबीसीच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करणारा नेता महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं. आणि त्यांच्या निवडीनं खरं तर ओबीसी चळवळीला एक निश्चित स्वरूपाचं पाठबळ भेटणार आहे. त्यामुळे मी या निवडीचं स्वागत करतो. खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि कुठेतरी त्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला का? काय वाटतं असं काय सरकार? निश्चित, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 27% ओबीसीचं आरक्षण 1994 ते 2024 पर्यंत हे सस्टेन केलेलं आहे. तर ओबीसीचा वॉइस किंवा ओबीसीची नाराजी कुठल्याही पक्षाला परवडणारी नव्हती आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करेन. पण मी महाराष्ट्राला सांगेन की वेट अँड वॉच. पुढच्या काही कालावधीमध्ये अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील. मनोज जरांगे पाटील त्या निवडीला विरोध करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार जातीवादी लोकांना पोचण्याचं काम करतात. देवेंद्र फडणवीस लोकांना वापर. विषय असा आहे, महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे. सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे, हे लोकशाहीची तत्त्व सांगतात. त्यामुळे जरांगेंना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलावं, किती बोलावं, मला वाटतं न बोललेलं बरं. तुम्ही म्हणताय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल, ते म्हणतात की उलट परिणाम होतील आणि त्या परिणामाला हे बघा, जरांगेंनी कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये. या गोष्टी विधानसभेला जरांगेंना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. ज्या पद्धतीनं जरांगेंच्या शब्दावर काही मतं एकत्रित येत असतील
तर ओबीसीची सुद्धा एकत्रित येतात हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगेंनी. त्यामुळे जरांगेंनी मताची भीती कुणाला घालू नये, कारण ओबीसींना सुद्धा काही कळत नाही या भ्रमात जरांगेंनी राहू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये 27% ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि माननीय छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे. म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हा निर्णय घेतला असं आपण निश्चित असं म्हणा तुम्ही, पण अजून काही मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार आहेत. केंद्रामध्ये एखादा महाराष्ट्राचा खासदार देशाच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत. वेट अँड वॉच, डॅमेज कंट्रोल चालू आहे महाराष्ट्रामध्ये. कोण जाऊ शकतं, काय तुमचा इशारा कोणाकडे आहे? इशारा मी कालच बोललोय, कालच म्हणजे अजून 24 तास पूर्ण